असं नाही बाई. ओके मॅम. ओके. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं माझ्या आर के परफेक्ट हेअर सलून यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज हे शंतनू भैया जानेफळमध्ये माझ्याकडे आलेले आहे. आज आम्ही यांना मला हेअर पॅच बसायचा. जानेफळमध्ये माझे 2-3 कस्टमर आहेत. त्यांचं काम पाहिलं आणि त्यांना काम खूप आवडलं. आज माझ्याकडे आलेले आहेत. भैया कसं वाटतं तुम्हाला? तुमच्याबद्दल भरपूर ऐकलेलं होतं. अच्छा. आणि आमच्या गावातल्या मित्रांकडून ऐकलेलं, त्यांनी सांगितलं म्हणजे रिझल्ट बघितलं तिथे. अच्छा, त्यांचं जे काम केलं ते तुम्हाला व्यवस्थित? हां, ते व्यवस्थित वाटलं. त्याच्यामुळे त्यांनी प्रेफरन्स दिला, त्यामुळे आम्ही इकडे आलो आहे. अच्छा, आता बघूया, काम चालू झालं आहे. ठीक आहे. काम फायनल झाल्यानंतर तुम्हाला दिसेल. हो. आता एकदा आपण काम स्टार्ट करू. काय फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो. बघा, हा पेस्ट जो आहे, या पेस्टचे आपण केस काढले. त्यांना क्लिपिंग सिस्टीमचा पॅच बसवत आहे. त्याच्यामुळे हे जे पेस्ट इथे केस होते, केसावर पॅच चिपकत नाही. त्यामुळे हा पेस्ट मी ब्लेडने काढला. आता आपण याच्यावरून पॅच चिपकवणार आहे. हा क्लिपिंग सिस्टीमचा पॅच आहे. याच्यामध्ये कुठलं ऑपरेशन करायचं काम नाही, गोळी खायचं काम नाही, काहीच करायचं नाही. या पॅचमध्ये कुठली सर्व्हिसिंगचं नाही, 0 मेंटेनन्स आहे. ज्या लोकांना मेंटेनन्स होत नाही त्याच्यासाठी हा बढिया पॅच आहे. आता बघा लावल्यानंतर. हे बघा, यांना आता पॅच लावलेला आहे. यांचा पॅच क्लिपिंग सिस्टीमचा आहे. मला यूट्यूबवर बऱ्याचशा लोकांचं कमेंट येते की सर, मी क्लिपिंग सिस्टीमचा पॅच लावल्यानंतर गाडीवर गेल्यानंतर काही प्रॉब्लेम होते का, कोणी भांडण केलं, ओढून काढलं, काही त्रास होते का, तो निघतो का. तर आज मी त्यांना डेमो देतो. हे बघा, ओके, काही त्रास निघला हे बघा. ओढून काढल्यानंतर सुद्धा निघणार नाही, कारण की ती जी पट्टी असते, ती पट्टीमध्ये एवढा पॉवर असतो. ती मेड इन जापानची बनलेली असते. त्याच्यामुळे त्यांनी 120च्या स्पीडनं बी तुम्ही गाडीवर गेले, तुमच्या पॅचला काही होणार नाही. तुम्हाला तो गैरसमज आहे की बाबा क्लिपिंग सिस्टमचा पॅच लावल्यानंतर तो पॅच निघेल, गाडीहून पडेल, भांडणं केल्यानंतर ओढल्यानंतर काहीही अडचण नाही. क्लिपिंग सिस्टममध्ये तुम्ही पॅच बसू शकता. आता हे पॅच लावलं आपण. आता यांची कटिंग करू. कटिंग केल्यानंतर तुम्हाला फायनल होऊन दाखवतो.